हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज जेवण बनवण्याचा खूप कंटाळा आलेला, तर मी अगदी शॉर्टकट असं आपण नेहमी डाळ खिचडी बनवतो तर त्या टाईप मी आज रस्सम राईसची रेसिपी बनवलेली आहे. तर अगदी झटपट तयार होणारी, अगदी भूक लागली आणि 10 मिनिटमध्ये म्हटलं तरी तयार होते. तर अशी मी रस्सम राईसची रेसिपी बनवते. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेत. तर हे इंद्रायणी तांदूळ आहेत. तर तुम्ही जे कोणते तांदूळ खात असाल ते यूज केले तरी चालतील. त्यानंतर 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. तर आता डाळ आणि तांदूळ आपल्याला छान असं धुवून घ्यायचं आहे. तर ते मी छान असं धुवून घेतलंय आणि त्यातलं आता आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे. तर आता त्यातलं पाणी पूर्णपणे नितळून घेतल्यानंतर त्यामध्ये परत आपल्याला पाणी घालून एक 10 ते 15 मिनटं आपल्याला ते भिजत ठेवायचे आहेत, किंवा आपण जोपर्यंत भाताची तयारी करतोय बाकीचं साहित्य काही तोपर्यंत ते छान असं भिजलं जातं. तर मी कांदा चिरून घेतला आहे, गाजर चिरून घेतलं आहे, टोमॅटो घेतला आहे चिरून. त्यानंतर आलं लसूण जाडसर कुटलं आहे, थोडी कोथिंबीर, कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या घेतले. त्यानंतर आपल्याला हे चिंचेचा कोळ बनवायचा आहे. तर त्यासाठी मी चिंच घेतले आणि 1 चमचा गूळ घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून ते भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी गॅसवर एक कुकर गरम करत ठेवला. त्यामध्ये घातलेलं आहे तेल आणि तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये मी अगदी चिमूटभर हिंग घातलं आहे. त्यानंतर हे 2 तमालपत्र, 5 ते 6 काळी मिरी घातलेत आणि त्यानंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं. हे सगळं छान असं तडतडलं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता. तर कढीपत्ता पण छान असा तडतडला आहे. त्यानंतर ह्या 2 हिरव्या मिरच्या आहेत त्याचे उभे काप करून घातलेत आणि लसूण आणि आलं हे मी जाडसर कुटून घेतले. तर ते घातलेलं आहे. आता ते छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे लसूण वगैरे. आणि त्याचा कलर चेंज झाला की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा. तर हे 2 मोठ्या साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेत. तर आता आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा परतला गेला आहे नंतर त्यामध्ये ह्या 1 मोठ्या साईजचं गाजर आहे त्याचे साल काढून मी त्याचे तुकडे केलेले आहेत आणि 2 मोठे टोमॅटो तेही चिरून घेतलेत. तर आता गाजर आणि टोमॅटो मी तेलामध्ये घातलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर. तर ती थोडीशी कोथिंबीर घातली, ते सगळं परतवून घेतले. त्यानंतर घालूयात काही मसाले. तर मी 1 चमचा हळद घातली, 1 चमचा धना जिरा पूड घातले आणि 2 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि त्यानंतर आपण घालणार आहोत सांबर मसाला. तर हे 2 चमचे मी सांबर मसाला घातला आहे. तुमच्याकडे रस्सम पावडर असेल ती घातली तरी चालू शकते, पण मी फक्त सांबर मसाला घातलेला आहे. आणि आता हे सगळे मसाले आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आणि नंतर ते परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत भिजवलेले तांदूळ आणि डाळ. तर ती पाण्यातून काढून मी तांदूळ आणि डाळ घातले. त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आपल्याला आता ते अगदी हलक्या हातानं परतवून घ्यायचे. तांदूळ वगैरे तुटला नाही पाहिजे. तर मी आता ते परतवून घेतल्यानंतर मी चिंचेचा कोळ करून घेतला, म्हणजे पाण्यात जी भिजवली होती चिंच, तर ती छान अशी कुस्करून त्यातलं चौथ्या बाजूला काढून मी ते चिंच आणि गुळाचं पाणी घातलेलं आहे. ते परतवून नंतर हे गरम पाणी घातलं आहे, अगदी कडकडीत असं गरम पाणी आहे. तर आपण जेवढे तांदूळ घेऊ त्याच्या मी 5 पट पाणी घातलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. आणि आता आपल्याला त्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर आता मी त्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कुकर गार झाल्यानंतर मी तो ओपन केला आहे. तर बघू शकता आपली ही रस्सम राईसची जी आपण एक डाळ खिचडी पण म्हणू शकतो एक प्रकारची, तर ती आपली रेडी झालेली आहे. तर अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी खूप छान अशी रेसिपी आहे. तर मी ती सर्व केली आहे. तर ही रस्सम राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.